भटुऱ्याचं पीठ उरलंय का तर फेकून नका देऊ. या पिठापासून आपण एक 5 ते 10 मिनिटामध्ये एक छान असं पदार्थ बनवणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळी नमस्कार. तर दुपारी थोडेसे भटुरे आणि छोले बनवले होते आणि पीठ थोडंसं शिल्लक राहिलं. तर नंतर प्रश्न पडला की काय करावं, आणि मग मी तुमच्याबरोबर असा एक पदार्थ शेअर करणार आहे की जो फक्त 10 मिनिटांमध्ये तयार होतो. तर उरलेलं भटुऱ्याचं पीठ घ्यायचं आहे आपल्याला आणि छान अशी चपाती त्याची लाटून घ्यायची आहे आणि थोडीशी पातळ लाटायची आहे. चपाती छान अशी पातळ लाटून घ्यायची आहे. तर कधी-कधी होतं असं की भटुऱ्याचं पीठ उरतं आणि मग आपल्याला प्रश्न पडतो की काय करायचं या पिठाचं, आणि पुऱ्या पण खाऊन कंटाळा आलेला असतो. तर पुऱ्या म्हणजे भटुरे खाऊनही कंटाळा आलेला असतो. तर असं वाटतं की आपण हे पीठ आता फेकून देण्यापेक्षा याचं काहीतरी बनवावं. तर हा पदार्थ नक्की ट्राय करा. खूप छान लागतो चहाबरोबर, आणि त्यामुळे मी हा पदार्थ नेहमी बनवत असते. भटुऱ्याचं थोडंसं पीठ उरलं की हा पदार्थ माझ्या घरामध्ये नक्कीच बनतो. तर पाहू शकता छान असं लाटून घेतलं आहे मी चपाती टाईप, आणि त्यानंतर त्याच्यावर जिरे आणि ओवा छान असा पसरून घेतला आहे आणि थोडासा लाटून घेतला आहे. तर आपण बनवत आहोत भटुऱ्याच्या उरलेल्या पिठाचे खारे शंकरपाळे. तर खूप सुंदर लागतात चहाबरोबर. तुम्ही पण नक्की ट्राय करा. छान असे आपले उरलेल्या भटुऱ्याच्या पिठाचे शंकरपाळे आणि कडक अशा पुऱ्या छान तयार झालेल्या आहेत आणि खूप टेस्टी लागतात. चहाबरोबर तर एकदम सुंदर लागतात. तर व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा, आणि तुम्ही कोणता पदार्थ बनवता उरलेल्या पिठापासून नक्की सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आत्तासाठी बाय बाय.